काल देगलूर येथे हजरत सय्यद शाह जिओद्दीन रिफाई राहे यांच्या स्मरणार्थ महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सलग 6 वर्षापासून या शिबिराचे आयोजन कोणत्याही समाजातील गरजू रुग्णांना मोफत रक्त मिळावे यासाठी करण्यात आले। या शिबिरात 336 जणांनी रक्तदान केले। यावेळी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मुफ्ती यांनी या शिबिराचे आयोजन गरजू रुग्णांना याचा लाभ व्हावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असे सांगण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। देगलूरमध्ये मागच्या 6 वर्षापासून हा जो भव्य मोफत रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। तर हा कार्यक्रम सर्व धर्म, सर्व समाजी लोक, राजकारणी लोक आणि सर्व भागातून आलेले लोक एका जागी येऊन कोणताही भेदभाव न करता फक्त मानवतेच्या सेवाच्या उद्देशाने हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे। देगलूरचे ज्यांच्या नावावर देगलूरची ओळख आहे असे जिओद्दीन रिफाई आणि देगलूरमध्ये आपली सेवा आणि धार्मिक सेवा आणि सामाजिक सेवा देणारे जे लोक आज आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या नावावर आणि त्यांना याचा लाभ व्हावा म्हणतो त्याला ती जबाब की नियत म्हणजे ह्या सेवेचा लाभ त्यांना भेटावा या उद्देशाने आपण हे कार्यक्रम केला आहे। आताच मुफ्ती मुख्तारुद्दीन रिफाई साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे 300 लाखाला पार झालेला आहे। अपेक्षित आहे, आमचा उद्देश आहे 500पर्यंत करणं, पण संख्या ही महत्त्वाची नाही। आपण रक्तदान करताना एक रक्तदान आपण जरी दिलं तर आपण एक माणसाचा जर समजा जीव वाचवला तर त्याचा अर्थ असा आहे की आपण पूर्ण जगाचा आणि पूर्ण मानवतेचा आपण जीव वाचवला। ही आमची इस्लाम धर्माची शिकवण आहे। तर अपेक्षा आहे, संख्या ही महत्त्वाची नाही, ह्या मागचा भाव आणि ह्या मागचा उद्देश महत्त्वाचा आहे। उद्देश हा आहे की आमचे जे काही देशबंधू आहेत त्यांचा जीव वाचवण्यासाठी ह्या रक्तदानाचा लाभ व्हावा। तर त्यांच्या सेवा लक्षात घेऊन आपण एक पुढच्या भावी लोकांसाठी, तरुण पिढीसाठी हे एक आयडियल हे आहे की आज आपण मरावे तरी किती रुपये उरावे असा एक म्हण आहे की माणूस गेल्यानंतर बरेच जण तो गेल्यानंतर विसरून जातात। तर कार्य आपलं असं असायला पाहिजे समाजासाठी आणि आपल्या पुढच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श व्हावं म्हणून हा या आपल्या भव्य मोफत रक्तदान शिबिरातून जे रक्त जमा होते हे आपण क्रिसेंट बँक या ठिकाणी हे रक्त आपला पूर्ण दिल्या जाते। त्यांच्या माध्यमातून सर्व समाजासाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी हे रक्त जे दिलेलं आहे हे मोफत दिल्या जातं। जसं आता आपण आज शिबिर घेतो, पण ह्या शिबिरामधले रक्त आपण सेपरेट करणं, प्रोसेस करणं, रक्ताच्या तपासण्या करणं या सगळ्यासाठी काही ठराविक रक्कम लागते। तर ज्या लोकांना परवडत नाही, जे गरजू आणि गरीब रुग्ण आहेत अशा लोकांसाठी कोणतीही जातीय भेदभाव न करता सर्व समाजाच्या लोकांसाठी पेशंट ब्लड बँकेतर्फे मोफत हे रक्ताची बॅग रुग्णांना भेटते। दरवर्षी ह्याचा रेकॉर्ड असतो आमच्याकडे, कोणत्या पेशंटला दिला, कधी दिला, पेशंटचा व्हिडिओ आणि त्याचा टोटल डाटा असते आणि हे सगळं त्याचं जे काम आहे हे ट्रान्सपरंट आहे, म्हणजे ह्याच्यात कोणतीही काही लुपाछुपी नाही। आम्ही आतापर्यंत नांदेडच्या क्रिसेंट ब्लड बँकेतर्फे जवळपास 5000 रुग्णांना मोफत रक्ताचा पुरवठा करण्यात आलेला आहे। साधारणतः एक बॅग एका रुग्णाला दिल्यानंतर तिथं निर्बंध असतात, दुसरी बॅग घ्यायलासुद्धा अडचणी येतात, पण अनेक वेळा रुग्णांना 5-5 बॅगसुद्धा दिलेल्या आहेत त्या क्रिसेंट ब्लड बँकच्या माध्यमातून। आम्ही जर समजा मागच्या वेळेस 300-350 ब्लड बँक ज्या लोकांनी जे रक्तदान दिलं आहे, पण आमच्या रुग्णांना जवळपास 500च्या वर रुग्णांना तिथून आम्ही रक्त मारतो, म्हणजे जेवढं दिलं आहे त्यापेक्षा 1.5 किंवा दुपटीनं लोकांना त्याचा फायदा झाला। ज्यावेळेस पुरवठा कमी असतो, जसं की एप्रिल महिना आहे, मे महिना आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रक्ताचा जो शॉर्टेज असतो त्यावेळेस तुटवडा असतो, त्यावेळेस आम्ही प्रत्येक लोकांना तशी
आम्ही विनंती करतो आमच्याकडून की बाबा याच्यामध्ये आता हे जे उद्देश तेच आहे. आता फेब्रुवारी म्हणजे कसं आहे, तर आज घेतलेलं ब्लड पुढच्या आपल्याला मार्च एप्रिल ह्या महिन्यामध्ये थोडा होऊ नये आणि पूर्ण जिल्ह्यामधून ह्याचे कॅम्प घेतले जातात. त्या माध्यमातून हे जमा होतात. आहेत लेडीजसुद्धा आहेत आपल्याकडे, म्हणजे रक्तदाते जे आहेत महिला रक्तदातेसुद्धा आहेत आणि त्यांच्यासाठी वेगळी आपल्याकडे व्यवस्था केलेली आहे. त्यांनी रक्तदान करतात. पुरुषांसोबत महिलासुद्धा आहेत. आपल्यासोबत रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि त्यांचा यावर्षी विक्रमी आकडा 500पर्यंत जाण्याचा त्यांचा संकल्प आहे. मात्र येणाऱ्या अजून 2 तासामध्ये बघायला लागलं की आकडा 500पर्यंत जाणार आहे.